साखरेचे भाव वाढले, लाडक्या बहिणींचा सन्मान नेमका कशासाठी? संजय चोरपगारांचा सरकारला सवाल. ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या वाढलेल्या दरावरून वंचित बहुजन आघाडीचे अमरावती जिल्हा प्रमुख संजय चोरपगार यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. साखरेची किंमत तातडीने कमी करण्याची मागणी करत त्यांनी सरकारला थेट सवाल उपस्थित केला आहे. महिलांच्या सन्मानासाठी लाडकी बहीण योजना राबविण्यात आल्याचा दावा सरकारकडून केला जातो. मात्र दुसरीकडे सणासुदीच्या दिवसात साखरेचे दर वाढत असतील तर साखरेचे भाव वाढवून कोणता लाडक्या बहिणींचा सन्मान केला जात आहे, असा खोचक टोला संजय चोरपगार यांनी लगावला. विधानसभा आणि विधान परिषदेत सरकारचे बहुमत असताना जनतेला दिलासा देणारे निर्णय घेण्यात सरकार कमी पडत असल्याची टीकाही त्यांनी केली. सरकारकडे निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आणि बहुमत असतानाही महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना का सहन करावा लागत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सणासुदीच्या काळात सामान्य कुटुंबांचे बजेट आधीच कोलमडलेले असताना जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे नागरिकांच्या अडचणी वाढत आहेत. त्यामुळे सरकारने केवळ योजनांची घोषणा न करता बाजारातील महागाईवर नियंत्रण आणून सर्वसामान्यांना प्रत्यक्ष दिलासा द्यावा, अशी मागणी चोरपगार यांनी केली. लाडकी बहीण म्हणायचे आणि सणासुदीला महागाईचा भार टाकायचा, हा कसला महिला सन्मान, असा सवाल करत संजय चोरपगार यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रामध्ये साखरेचे भाव 70 ते 80 रुपये झालेले आहे. सरकार या सत्तेमध्ये बहुमत नसल्यामुळं मनमानी करत आहे आणि जनतेची पिळवणूक करत आहे. लाडकी बहीण योजना अंमलात आणून सरकारनं एक लाडक्या बहिणीला दिलासा दिला आहे, परंतु त्याच लाडक्या बहिणीच्या खिशातून आता पैसे जात आहे. कारण सणासुदीच्या दिवसात ऐन आता गणपती आहे, दुर्गादेवी आहे, इतर सण आहेत. या सणामध्ये साखरेचे भाव सरकारने एकदम 70 ते 80 रुपये केलेले आहेत. म्हणून मी या महाराष्ट्र शासनाचा निषेध करतो आणि या भावी वाढीमुळे जी सर्वसामान्य लोकांना जी झळ पोहोचलेली आहे, पाऊस नाही आहे, पावसामुळे शेतकरी हतबल झालेला आहे, खत मिळत नाही आहे, त्याच्यातच तर लोक किती परेशान झालेले आहेत. परंतु यामध्ये शासनानं आता हा नवा चेअर काढून नवा निर्णय घेऊन, कारण बहुमतामध्ये ते पूर्ण असल्यामुळं स्वतः कोणताही निर्णय घेत आहे, जनतेची काही करत नाही. विधान परिषदमध्ये त्यांचं बहुमत आहे, विधान परिषदमध्ये आणि विधानसभेमध्ये सुद्धा त्यांचं बहुमत आहे. त्यामुळे बहुमत पूर्ण असल्यामुळं मग त्यांच्या मनातील तो ते निर्णय घेतात आणि एकाएकी साखरेचे भाव 50 रुपयावरून 80 रुपयापर्यंत गेलेले आहे. त्यामुळं जनतेला खूप मोठं याचं नुकसान भरावं लागत आहे. या नुकसानात आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे निषेध करतो. जय भीम, जय शिवराय.